चला सुप्रभात श्री विठ्ठल मंडळी नर्मदेहरचा आपला 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची पहाट झालेली आहे. सुप्रभात झालेली आहे. एकदम बरोबर टायमावर वेळेवर आपण निघालेलो आहोत. माऊली आता निघतीलच अशाच वेळेला आपण निघालेलो आहोत. चला तर आता माऊलींना आपण रथात आरूढ होताना पाहूया. पहाटे पहाटेच अच्छा आहे. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल मंडळी, आपण फलटणवरून निघालो. फलटणवरून निघाल्यानंतर आपला पहिलाच विसावा माऊलींचा एकदम अतिसुंदर मस्त. आज संकष्टी आहे. आपण खिचडी घेतलेली आहे, खिचडी संकष्टीची. या खिचडी खायला सगळं वारकरी मंडळी आराम करतात. आता आम्ही चाललो खिचडी घेऊन मागं बच्चीकेश महाराजांकडं. आणि तोपर्यंत अजून एक पालखी पहा, ती म्हणजे माझ्या श्री संत संताजी महाराज जगनाडे. अजून एक श्री बाबाजी चैतन्य. चला चला माऊली माऊली निघाली नंबरला. वासुदेव हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी. हाँ जय ठोबा रखमान जय 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 ठोबा रखमान जय ठोबा रखमान जय ठोबा रखमान जय 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 ठोबा ठोबा रखमान ठोबा ठोबा. नाऱ्या कोपर माड्या बैसली बैसत बैसली बैसत. विठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ. चला चला, श्री विठ्ठल मंडळी माऊलींचा आजचा दुसरा विसावा. आपण फलटणवरून निघालो, ते दुसरा विसावा. आता थकलो मात्र मी, माहिती आहे का, खूप थकलो. झोप येते, खूप झोप आली. शेवटचे अर्धा तास मी डुलक्यात येत चालवतो, डुलक्यात येत अक्षरशः. पण असू दे, आता विसावा आलाय, जरा विश्रांती घेतो, पुन्हा भेटतो. चला श्री विठ्ठल मंडळी, विसावा झालेला आणि आम्ही राहिलो जरा झोपून. त्याच्यामुळं काय झालं, माऊली गेली पुढे, आम्ही राहिलो मागं. आणि आत्ता माऊलीला पकडायचं म्हणजे चला, त्याच्यामुळं आपण जरा सावकाशच चालू आहे की नाही, पद्धतशीर चालू. हे बघा आंग्रे बुवा, आंग्रे महाराज. मंडळी, एकदा का माऊली हातातून निघून गेली परत ती पुन्हा भेटत नसते. काय महाराज, परत विसाव्याशिवाय भेटत विसाव्याशिवाय नाही. अरे बापरे, म्हटलं थोडं हळूहळू चालू. मागं माऊली तना निघून गेली. खरंच भजनात चालणं वेगळी गोष्ट आहे. चाल होऊन जाते, समजत नाही चाललेलं आहे की नाही. समुदायामध्ये वारकऱ्यांच्या मध्ये भजनामध्ये चाललेलं अजिबात कळत नाही आणि त्या फ्लोमध्ये आपण चालतो. पण तो का एकदा फ्लो सोडला आणि थोडा जर मागं राहिलो, तारांबळ होते आणि मावरी पुढंच जाते. मग तुम्ही पकडूच शकत नाही. मग डायरेक्ट विसावा. त्याच्यामुळं मग आता विचार केला, आता विसावायला जाऊ, म्हणून आता निवांत चालतो. कशाला वगैरे आहे गडबड करायची ना. माऊली बघा, झूम करून पण भेटणार नाही. चला चला मंडळी, बघा माऊलीनं पोचलो कम से कम 10-15 मिनटं तरी झाले. अजून आम्ही विषयावर पोचलो नाही, म्हणजे अर्धा तास लेट झालो आम्ही. श्री विठ्ठल, हे आमचे विकास महाराज, जय हरी. मागं थांबले. चला माऊली पोचली हो. एकदा का माऊलींना आपण सोली भल्याने भेटत नसते आपल्याला. मागं टाकलं तर माऊली तनातन पोचली. चला नाश्ता करता का मग. अहो नाश्ता आलाय मस्त की, 10-12 भाकरी आले, 10-12 चपात्या आल्यात. पहिले आंघोळ करायची, आंघोळ करणं मग या. चला मंडळी, जाऊया आता आपण. थोडी विश्रांती. आता इथं 1-1.5 तासाचा विसावा असतो. मस्त आपण मस्त चपात्या भाकरी आलेल्या आहेत आपल्याला फलटणवरून. तिथंच भेटतो जाता तुम्हाला. चला श्री विठ्ठल, इथं या दत्तरायांच्या मंदिरामध्ये माझ्या माऊलीचं अभिषेक होत असतं. आणि त्याचमुळं इथं पालखी कम से कम 1.5 तास, काय माऊली 1-1.5 तास थांबते आरामशीर. आता इथं आपल्याला आराम आहे. आपण स्नान झाल्यानंतर जेवणाला पुढच्या टप्प्याला हो तूप रोटी खाएंगे. चला श्री विठ्ठल मंडळी, आज आपला 5वा दिवस आणि 5व्या दिवसाला आपला दुसरा विसावा. आणि तो विसावा कुठं माऊली, माऊली काळज. आणि काळज येते आपली सगळी स्नेहाची मंडळी. बघा काय आपल्याला अगदी एकदम जेवणच आणलंय. चपाती भाकरी, टमाटरची भाजी. अरे वा बाबा, जरा बोलावं 2 मिनटं. आमच्या पटकन दोमालवाडीचे दादा पवार यांचे मेवणे, काय नाव, जनार्दन जगताप, दरवर्षी आपल्याला भाकरी घेऊन येतात. आज टमाटरची चटणी आणि मेथीची भाजी. मला तर वासच यायला लागला आता. माऊलीची त्यांच्यावर कृपा होऊ द्या, त्यांचं आयुष्य आरोग्य वैभव वाढो, ही माऊलीची प्रार्थना. रामकृष्ण. चला आपला विसावा झालेला आहे. आपले नंबर पण लागलेले आहेत. माऊली बरोबर प्रॉपर एकदम शार्प. जाऊया नंबरला.
श्री विठ्ठल मंडळी, बघा बघा किती छान गोंडस पोरं ही दिंडी घेऊन आली आहेत. विठ्ठलवाडी हा गाव आहे. या विठ्ठलवाडी गावातून दरवर्षी ज्ञानोबाऱ्यांच्या भेटीकरता सगळे अवतार धरून पालखी, दिंडी, पताका, तुकोबराय, बावली सगळे बनून ही लहान पोरं येतात. अगदी गोड, एकदम गोड. आता यांचं आपण स्वरूप पाहूया. चला पुढं जाऊ. वा 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 वा, माझे पांडुरंग, माझी रुक्मिणी आई साहेब तर किती गोड आहे. अरे बाप रे बाप, क्या बात आहे. याला म्हणतात स्वरूप. तुकोबराय जरा बिजी दिसत आहेत, चिपळे आहेत हातात. चला म्हणा सगळ्यांनी मंडळी. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, सब संतन की जय. चला जाऊया जाऊया. माऊली गेली पुढं, आपण चुकलो मागं. चला. हा चला मंडळी. मग आपली पोरं कुठं पण तांब्या टाकायला तयार आहेत काय. आपला दुपारचा माऊलींचा विसावा आलेला आहे तरडगाव येथे. बाबा मोरू बाबा, चला चला. तर आपण पण कुठेतरी जागा बघूया आणि झोपूया. आता काही जेवायची इच्छा नाही. मगाशी खूप जेवलो ना आपण. त्या चपात्या झाल्या, हां खूप खाल्ला. आता झोपायची इच्छा आहे. आज दुपारचं जेवण पण नको. असं वाटतं का कुठं जाऊन पडू. चला जागा शोधू, पडू, मग तुम्हाला भेटू. चला चला मंडळी झोपायला. गुरु झोपाली. रामकृष्ण हरी. आहे का झोपाली? मग मला पण झोपाली. आता मी झोपतो. मगाशी आपले एक सबस्क्रायबर होते मुंबईचे, त्यांनी फोन केला, भूषण पाटील म्हणून. त्यांचा प्रश्न होता, तेवढा प्रश्नाचं उत्तर देतो आणि मी झोपतो. त्यांचा असा प्रश्न होता का या परतीच्या वाटेवर जेवणाचं नियोजन कसं. तेवढी 2,500-3,000 लोक असतात. मग त्यांना जेवण कोण देतं, गाववाले करतात, काय करतात, कसं काय. तर त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. सगळ्यात प्रथम इथं 2 संस्थान आहेत. एक म्हणजे आपली कल्याणकर संस्था, बरोबर आहे, आपलं सकाराम शेट्टी. त्याच्याकडं पाहिजे तेवढी लोक जेवू शकतात आणि तो जेवढी सेवा करतो तो आपली सर्व वारकऱ्यांची सेवा करत असतो. दुसरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज संस्थान, ती सुद्धा जेवण बनवते. दोन्ही संस्थान जेवण बनवतात. ज्याला जिकडं जायचं तो तिकडे जेवतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून पाहिजे तेवढे गाववाले आणतात, जवळजवळचे गाववाले. आता ज्या गावात पालखी जाते मग त्या गावातले जवळपासचे लोक न्याहारी घेऊन येतात, आहे की नाही. आपापला डबा, समजा तुम्ही तुमच्या घरातून 10 भाकरी आणल्या, 10 भाकरीची भाजी आणली, मग तुम्ही वारकरी बघता त्यांना जेवू घालता. तुम्ही नाश्ता आणला, तर असं तुम्ही वारकऱ्यांची सेवा करता. तर गावागावातून अशी सेवा येत असते. आणि प्लस हे 2 संस्थान सर्व वारकऱ्यांना जेवण देत असते. अजून काय बोलायचं आहे का तुम्हाला? मला अजून कोणी सेवा करतं सांगायचं आहे का तुम्हाला? बस नाही, एवढेच लोक ना गाववाले, जवळपासचे पंचक्रोशीतले गाववाले आणि हे 2 संस्थान, ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि आपले कल्याणकरवाले, आहे की नाही. म्हणजे जेवणाची कुठल्याही प्रकारची इथं अडचण नाही, पाहिजे तेवढं खायला आहे. तर धन्यवाद भूषण पाटील, तुम्ही आपल्याला प्रश्न विचारला आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि तुमच्या माध्यमातून सर्वांना कळेल का इथं जेवणाची व्यवस्था काय असते. अरे फार असते हो. आमचं पोट वाढला खाऊन खाऊन, पण कमी काय होतं. ती पुन्हा तुझं पोट वजन वाढलं का नाही, खरंच सांग. वाढलं ना. अहो पंढरपूरच्या वारी आम्हाला वाटतं का बाबा वजन कमी होईल, नाही होत. वजन वाढूनच आम्ही घरी जातो. खाणारी कंटाळली नाही ना, कमी होत वजन. 60,000 स्टेप ना. काय ना वजन नाही का, कारण खायला एवढं लोक भावनेने आणतात आणि आपल्याला खाऊ घालतात. तर चला मी आता झोपतो, आराम करतो. मावळे निघणार आहे 2 वाजता. आमच्याकडे फक्त 2 ते 3 तास आहेत ना. 11 वाजून गेलं ना. चला भेटूया नंतर माऊली निघाल्यावर. चला श्री विठ्ठल मंडळी, आपली दुपारची विश्रांती झालेली आहे. जेवण तर मगाशीच घेतलेलं आपण. तर माऊली निघालेले आहेत. आज आपला दुपारचा प्रवास. आपल्याला जायचं आहे पाडेगाव. चला पाया पडला आवडे अडचणी.
मंडळी श्री विठ्ठल आत्ता आपली माऊली विसाव्याला थांबलेली आहे लोणंद येथे. लोणंद आणि काय आणलं खोलून दाखवा, खोलून दाखवा की. चतुर्थी असल्यामुळे त्यांना वाटलं वारकऱ्यांना उपास आहे त्यामुळे त्यांनी खिचडी खिचडी खा, खिचडी खा, खिचडी खिचडी खिचडी. ज्ञानोबा यांचा मुक्काम पाडेगावमध्ये आहे. ज्ञानोबा यांचा मुक्काम आज थोड्या वेळेच्या 1 तासात पाडेगावला पोहोचते ज्ञानोबा. आज इथं आता लोणंद येथे थोडा इसरा थांबले ज्ञानोबा. चला तासामध्ये ज्ञानोबा पाडेगावला पोहोचतात. चला मंडळी चला. तर अशा प्रकारे आलेलो आहोत आपण लोणंद येथे. मग घेऊया विसावा. चला लोणंदचा विसावा झालेला आहे आणि माऊली माझी निघालेली आहे. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल मंडळी आपण आले आहोत पाडेगाव बरं का. आणि इथून माऊलींच्या रथाला इकडले मानकरी बैल झुपले जातात. चला ते बघूया. हे माऊलींचे आपले रोजचे बैल काढलेले आहेत आणि आजच्या दिवसाचे मानाचे बैल. आज मानाचे बैल. मारलो याला. लय सजवलाय. माऊली माऊली ओम 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 ओम. चला माऊली आपण आलेलो आहोत पाडेगावामध्ये आहे की नाही. आणि पाडेगावामध्ये आता एक्सचेंज म्हणजे इकडली मानाची बैल माऊलींच्या रथाला झोपली जातील आणि माऊलींच्या आपली जी रेग्युलर बैलजोडी आहे ती काढली जातील. कारण की इकडल्या बैलांचा मानजोडी आहे ना. काय कोणाची असते बैलजोडी तुम्हाला माहिती आहे कोणाची? हां निर्यातली असते का? ही निर्यातली आणि इकडली ती बैलजोडी असते. मग ती आता मानाची जोडी इथं माऊलींच्या रथाला लावली जाईल आणि त्याच बैलजोडीने आपल्या पाडेगावपर्यंत आतमध्ये मंदिरापर्यंत. मंदिर कुठल्या आतमध्ये आपलं तो? इथं माऊली थांबते. आत माऊली थांबते ती इकडे मागं हां आपलं तरडगाव. नाही इथं आता आतमध्ये जाईल ना माऊली. हा इथं मंदिरात. हां कुठल्या मंदिरात? हे बी ध्यानात नाही. बरं तिकडे गेल्यावर दाखवू तुम्हाला, काय टेन्शन नका घेऊ. तर अशा प्रकारे सर्व आता इथं मस्त एक सोहळा चालू होतं इकडल्या गाववाल्यांचा बरं का, पाडेगाववाल्यांचा. आणि सर्वात विशेष म्हणजे या पाडेगावामध्ये एक एक वारकरी प्रत्येक घरात असतं. हे विशेष आहे की नाही. प्रत्येक घरामध्ये वारकरी बसले आरामाला जातात, झोपायला जेवायला वगैरे. तर प्रत्येक घराघरात इथं वारकरी जातात. हे विशेष आहे इकडलं. तर चला जाऊया आता. 2 पहिला करणा झालेला आहे, तिसऱ्या करण्याला माऊली विसावून निघेल आणि आपण पण निघूया. श्री विठ्ठल. अरे वा 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 मंडळी निघालेली आहेत बैल. त्यांचा आज मान आहे. ती 2 जोडी अगदी माऊलीला घेऊन एकदम तुफान वेगाने निघालेली आहेत. आनंद आहे महाराज. भाग्य आहे त्या बैलांचं, खरंच भाग्य आहे का माऊलींना घेऊन ते चालले आहेत. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
तुकाराम तुकाराम ज्ञानोबा तुकाराम तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम हो चला लवकर पुढे महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज यात्रा आहे तुमचे महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर जर्मन हँगरची व्यवस्था समोर केलेली आहे. आणि ज्यांच्या हाजेऱ्या राहिल्या असतील त्यांनी आज देऊन टाका. उद्यापासून हाजेऱ्या घेतल्या जाणार नाही. उद्या सकाळी 8 वाजता निघायचं आहे हो.
श्री विठ्ठल मंडळी आपण पोहोचलेलो आहोत कुठं पाडेगाव. आणि पाडेगावामध्ये सालाबादप्रमाणे दरवर्षीच्या घरी आपण जाऊया. जर इथे विचारपूस करायची का इथं नको हाल बरं की काय नाही, नवीन घर आहे म्हणून बोललो जागा असायला या म्हणजे अशीच जागा शोधायची असतं घराघरामध्ये. तर आपला जो दरवर्षीचा घर आहे आपण तिथंच जाणार आहोत. आता एक्स्ट्रा पोर आहेत आपल्याकडं, तर आपण पोरांचा पण इंतजाम करायचा आपल्याला. त्याला आपला हा दरवर्षीचा घर आणि वा अतिशय सुंदर आठवण आली. आजीबाई तर भेटणार आहे. जय हरी बाबा. पुन्हा तुझा वाटा आला कानाने हेडफोन टाकायचं न वरती बघायचा ना. चला माझे आहे माझे आहे आज वर्दीचा बरं बरे आहेत ना. तुमचं आहे का बरं? आमचं बरं आहे. आमचं बरं पांडुरंगाने फुले बरं. एक जेवलास रावस. चला श्री विठ्ठल मंडळी, आजचा आपला 6वा दिवस का 5वा रे बंदो 5वा. आणि 5व्या दिवसाला आपण आलेलो आहोत कुठं पाडेगाव. आणि पाडेगावात येऊन माऊली विसावलेली आहे. आपण पण विसावलेलो दरवर्षी त्या घरात येतो. अनेक वर्षापासून या घराची परंपरा आहे. आमचे पूर्वी म्हात्रे माऊली आणि सोनू आहे हे दोघं इथं आलते सुरुवातीला. हा किती 1999 सालाला ना. तर 1999 सालाला इथं आलते. तेव्हा इथं काहीच नव्हतं, घर नव्हतं, काही नव्हतं. फक्त असं बांधकाम सुरुवात होती आणि मेंढ्यांचा फक्त एक शेड होता. तर माऊलींनी इथं विचारलं, म्हात्रे माऊलींनी का आई राहू का इथं? बोलते राहा बाबा असंच घर आहे बघ. तर तेव्हापासून जे जोडलेलं घर आहे ते आत्ता काय आत्तापर्यंत 27 वर्ष झाले नाही का त्या गोष्टीला. 27 वर्षामध्ये त्यांच्या पाठीपाठी आता आम्ही आलो. आमच्या पाठीपाठी नवीन नवीन पोरं आता सुरुवात झाली. म्हणजे वर्षानुवर्ष आपली पोरं आता इथं राहत जातील आणि कायम इथंच राहू. आपण परतीला जेव्हा जेव्हा आपण कायमच येणार आहोत, पण इथंच येणार. याच घरात अशा प्रकारचा हा आपला फार पौराणिक घर आहे की नाही? कसा आहे पौराणिक. तर चला आजच्या दिवसाचे व्हिडिओ आपण एंड करतोय. शुभरात्री. हा आजीचा घेतला. तर आजच्या दिवसाचे आपण व्हिडिओ इथं संपूया. श्री विठ्ठल. शुभरात्री सर्वांना. भेटूया पुन्हा याच जोशात उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला उद्या आपल्याला जायचं आहे वाल्हे. कुठं? चला शुभरात्री.